नाही, वर्धा जिल्ह्यामध्ये या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शननी जी काही कामं घेतलेली आहे त्याच्या एका कामाच्या भ्रष्टाचारावरून माझ्या लक्षात आलेलं आहे की या वर्धा जिल्ह्यामध्ये या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला साधारणतः 100 ते 200 कोटी रुपयाची कामंचे टेंडर होऊन वर्क ऑर्डर दिलेली आहे। परंतु या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनच्या कामाची क्वालिटी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे आणि या निकृष्ट दर्जाच्या क्वालिटीला घेऊन मी याच्या चौकशीची मागणी करणार आहे। विभागाने जर याच्यामध्ये मला न्याय दिला नाही तर या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला वर्धा जिल्ह्यामध्ये, वर्धा विधानसभेसह वर्धा जिल्ह्यामध्ये मिळालेले सर्व कामं रद्द करण्याच्या संदर्भात मी उच्च न्यायालयामध्ये तात्काळ याचिका दाखल करणार आहे। सोबतच या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे जाऊन मी त्यांना रीतसर सगळं हे समजून सांगणार आहे की आपल्या नावाची म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसारखी योजनेमधली कामं ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे की जी कामं पूर्ण होऊन महिना होत नाही तर अख्खे सिमेंटचे रस्ते भेगा जाऊन या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनची मी तक्रार केल्यावर याला तो रस्ता उखडावा लागला। हे देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना लवकरच भेटून त्यांना ही सर्व सविस्तर माहिती त्यांच्या कानावर टाकणार आहे। त्याच्यामुळे त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला या जिल्ह्यात मिळालेले जी काही कामं असेल ती सर्व कामं तात्काळ थांबवावी याच्यासाठी मी माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार।